नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आज सर्व रुटीन चालूच राहते, डेलीच रुटीन. नाश्ता करणे, हे करणे, जेवण करणे, हे ते सर्वच चालूच राहते. तर आज मला नाही का 26 तारखेला 2 महिने कंप्लीट झालेले आहे. तर माझा भाऊ म्हणत होता की आता 2 महिने झाले तर मला तू ढोकळा करून दे. तर त्याला खूप ढोकळा आवडतो माझ्या हातचा. तर म्हटलं बरं ठीक आहे, मी करून देते. पण आई म्हणत होती की कशाला त्रास देतो तिला, बाळ आहे, बाळ पण त्रास देतो. तर म्हटलं आता बाळाला झोपी घातलेलं आहे, बाळ पण शांतपैकी झोपलेलं आहे. तर आता म्हटलं थोडंसं नाही का नाश्त्याला करून देतो. त्याची बरेच दिवसापासून इच्छा होती की ढोकळे दीदी तू चांगली बनवते. तर बरं ठीक आहे म्हटलं करून देते. तर आता मी लगेच ढोकळ्याचं पीठ वगैरे काढून घेते. आणि आईच्या मागे पण गडबड चालूच राहते. आता आई पण देवपूजा वगैरे झालेली आहे सर्व. आता कुठे चालली आहे तो? बरं, मंदिरातून तर का ये मग मंदिरातून हां, आंघोळ करायची, मॉलिश करायची. मॉलिश पण राहिली, आज तर खूप वेळ झाला. आणि आजी पण कामं करूच लागते. हो, हां, अभिला बनवून देते ना मी ढोकळा वगैरे, सर्वांनाच करते. तर तू लवकर येशील ना. आणि त्याच्यात आता सोडा वगैरे टाकतो आणि लगेच बोला. बघा असं बॅटर बनवलेलं आहे. तर ढोकळ्याचा मी व्हिडिओ नाही का तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच होता की ढोकळे कशा प्रकारे केले काय. पण मी रेसिपी चॅनलमध्ये नाही सांगितलेलं आहे. तर अशी टाकून दिलेले आहे मी ढोकळे. आता सर्व भरते आणि टाकून देते त्याच्यामध्ये. आणि इकडे बघा शेवण भात आणलेला आहे याच्यावरती घ्यायला. आणि त्याच्यासोबत पण हे बनवायचं आहे चटणी वगैरे. तर बघा आताच मी ढोकळे केलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून नाही का सर्वांची इच्छा होती की तू ढोकळे छान बनवते. तर ढोकळे बनवले मी. बापरे, आणि मला सुचवत बी नाही. मेन म्हणजे कुठं सामान ठेवलं आहे, काय ठेवलं तर काही सुचवत नाही. बापरे, लागला का चटका? तुला म्हणलं होतं लय चटका लागला. तू आईला म्हणलं होतं थांबून जाय जसे मंदिरात. लय चटका लागला. हो, आई ऐकतच काय लागतंय. चटका लागला ना. तू थांब म्हटलं ना थोडंसं, मी करतो म्हटलं ना, ऐकतही नाही. पातळी चटका चटका लागला आहे ना. तिला म्हटलं थोडंसं थांब, मी लगेच मंदिरातून आली की करून देतो नाश्ता. काही नाही, मी म्हटलं आता अभि मोबाईलला की हा ना, अभि म्हणते पण थोडा वेळ थांबत होतं ना, ते लेकरालाच पाय म्हटलं ते कोण आले की नाश्ता करून देतो मी. टाकू का पाणी? पाण्यात नाही, पाण्यानं फळं येते ना, ते क्रीमनं बाद फरक पडते. ऐक म्हटल्यानं ऐकत नाही. करायला गेली तर थांबा लागत होतं थोडंसं. ते लय कसं लागला आहे आता ना. 2 महिन्यापासून केलं नाही. ते हात पडला काय त्याच्यात. ते ढोकळ्याचं एवढं हे होतं का, पण ते लेकरू गेलं किती बाहेर जाते मग आता. लय ऐकत त्रास नाही. होतो. मग ते आग होती ना त्याची आता जळलेली ती. जा झोपून राहा बघा थोडंसं. किती लागलेले. कसा काय लागलाय चटका? हा तिला म्हटलं मी मंदिरातून आली की थांब करतो ढोकळे. हा, तिला काही जसं त्यालाच घे म्हटलं. आणि कसं आहे, बऱ्याच दिवसापासून आता मी घेतलं नव्हतं सामान सर्व. ते मला काही येत नाही हा, म्हणून मी म्हटलं मीच करून देतो तिकडून आल्यावर. जाऊ दे ना आता केली तर. पण ते बाळा पण किती हे राहते मग. लेस लागला झाले मित्रांनो. त्रास बघा किती होते आता. मामाने कलाक रवी. लय झोमत आहे ते. त्रास आणि होतो तो करायची मला. होती मग मंदिरात जायचं होतं. जाऊ दे, काही नसते होत आता. तिला म्हणलं थांबून जाय जराशी आज नाश्ता कर, मग जाय थांबून सरे. ऐकलं पाहिजे ना, थोडस टाइम होते. तिला जाऊ म्हणलं दे, थांब काय म्हणलं, नसतं. कोण जात असेल, थांब आईला येऊ दे म्हणलं. आज रविवारच होता. तर आता बघा त्याला पाणी पण नाही लावता येणार आहे ना. नाही पण नाही लावत. बघा करायला गेली काय आणि काय झालेलं नाही. आलेला शेतामध्ये तूर काढायला. आई पण आहे. नमस्कार. मस्त. किती दिवसापासून चालू आहे तुरीचं? 15 दिवस झाले. 15 दिवस तर झाले काढून, म्हणजे गंजी लागून. 15 दिवस आधी म्हणजे 1 महिना पुरा चालला आमच्या तुरीचा. आणि काही जणांचं तर 3 वेळा सोंगत आहे, म्हणजे पहिल्यांदा, तिसऱ्यांदा. तर बाजूला तसंच आहे, तिसऱ्यांदा सोंगणं चालू आहे. लवकर येत नाही. हां, मागं पुढे. आणि आता इकडे मशीन आलेले आहे काढण्यासाठी. ट्रॅक्टर बोलवलेलं आहे. गंजी आज त्याचा शेवट होणार आहे गंजीचा. बघा अशी गंजी लागलेली पूर्ण. आता कशी सोंगली, काही हिरवी काही वायली साधी पूर्ण गंजी आहे. जवळपास 5 एकरामधली आहे. आता कितीक होणार त्याच्यावर डिपेंड आहे, कितीक होते कितीक नाही. ठीक आहे, जे होईल ते होईल.
तर असं वाटलं मागच्या वेळेस तर रोयानंच खाल्ली होती, पण यावर्षी तर थोडीशी वाचली. जे आहे ते आहे आपली आता, जे येईल ते येईल हातामध्ये, असं आहे. आणि आई चला ट्रॅक्टर लागणार आहे आता. हा हो, आता ते व्हिडिओ जा लागला रोडवर आणायला त्याला पूर्ण. हा हो, बुडाबुडीचं ट्रॅक्टर आहे घेतलेला आणि दोघंजण काढणार आहे. बघा इकडे राहिले सर्व तयारी. हा, हिरव्या पेंड्या वेगळ्या आणि वायलेल्या पेंड्या वेगळ्या, थोडेसे काढायचे आहे कारण कैक वगैरे येऊ शकते. चला असं आहे. आणि किती होणार आहे ते तुम्हाला नक्की सांगणार आहे झाल्याच्या नंतर. तो म्हणतो वाट पाहावं लागणार आहे तुम्हाला, कारण जवळपास 2-3 तास होणार. 2-3 तासानंतर समजणार किती झाली तर. हो चला असं आहे. चला पहिले थोडंसं काढतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. नमस्कार मित्रांनो. तर बघा जे आहे सकाळी पूर्ण गंजी होती इथं आपली लागलेली सर्व, आणि आता डायरेक्ट तिकडे कुटार दिसवलं आणि तूर माणसाला तूर पूर्ण गायब झालेली आहे. फक्त कुटार आहे आणि तूर बघा केवढी आहे. इकडं 2 चुंबड्या हे बघा. आणि तू म्हणसाल किंवा बाकीची तूर काय झाली. इकले आता काय करता बा. हो. घरात राहत नाही ना, हां, घरात घुसा येतात. त्याच्यामुळंच म्हटलं की एवढी जी आहे घरातली सर्व जे आहे काही राहत पण नाही, आणि पुन्हा भाव वाटेल नाही वाटेल जे काही होईल. जे आहे ते बी चाललं आत्ताच जायचं. काढली, हा, वजन पण जास्त भरते म्हणून हा. डायरेक्ट मार्केटला नेलं आणि विकून टाकली. जवळपास भाव लागलेला आहे 7,100. सध्या मार्केटचा 8,000पर्यंत भाव होता काहीतरी, पण आपल्या इथने कसं ओल होती ना जास्त. ओली हां, ओलीच्या ना कमी. कैक होती, कांडोळा वगैरे होते, हो, त्याच्यामुळे 7,100 असा भाव गेलेला आहे. हा. आणि लगेच माल विकला आणि इकडे आलो. आणि मग अशी व्हिडिओ घ्यायचा होता जेव्हा तूर वगैरे काढली तेव्हा, पण तिकडं हे बघा गाणे चालूच आहे. आणखी पण गॅदरिंग आहे तिकडं शाळेमध्ये, त्याच्यामुळे पूर्ण गाण्याचाच आवाज येत होता. पण थोडंसं कमी झालं होतं आता, त्याच्यामुळे म्हटलं की आता व्हिडिओ घ्या. तर आपल्या तूर किती झालेले? 7 क्विंटल. 5 एकरामध्ये 7 क्विंटल. हा, ते पण 7 क्विंटल नाही म्हणतायत, कमीच म्हणता येते, हा, 6.5-7 क्विंटल. ठीक आहे, कैक वगैरे होती हा. एकूण त्याच्यामुळेच मग लवकर विकून टाकली. हा. ठीक आहे, आता घरी जायचं आहे, बराच उशीर झालेला आहे. हो ना, 5 वाजले. हो, 5 अजून. बर, हो, चला मित्रांनो, भेटतो आपण पुढच्या शूटमध्ये. आणि तिकडं पुन्हा गाणे वाजत आहे, हो. कॉपीराईट भेटायचे चान्स असते.